हॅलो नमस्कार, मी वैदवी आज तुमच्यासाठी घेऊन आले मिक्स पिठांचं थालीपीठ, जे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात किंवा तुम्ही त्यांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात. तर त्यासाठी मी काय केलं आहे, 1 चमचा जिरा घेतला, 1 चमचा ओवा घेतला आहे, त्यामध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी घेतलं आहे 2 चमचे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि 2-3 मिरच्या घेतल्यात. लहान मुलं जर खाणार असतील तर त्यामध्ये मिरची घेऊ नये. जर मोठ्यांसाठी हवं असेल तर तुम्ही मिरचीचा वापर करू शकता. त्यानंतर मी त्यामध्ये 2 चमचे बेसनसुद्धा घेतलेलं आहे आणि क्रिस्पी होण्यासाठी 1 चमचा रव्याचा वापर केलेला आहे. मग थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची व त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. मिक्स करण्यासाठी तुम्ही थोडंसं तेलाचा सुद्धा वापर करू शकता. मी पाणी घेतलेलं आहे. पाणी घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद घेतलेली आहे. पीठ अशा प्रकारे हाताने मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्तच जाड वाटत असेल किंवा म्हणजेच घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी वापरायचं आहे. अशा प्रकारे ते व्यवस्थित कांदा त्यामधला सगळं चुरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पीठ करून घ्यायचं आहे. हे थोडंसं घट्ट, तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही रुमालावरती थापून सुद्धा थालीपीठ करू शकता. मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे व पातळ करून घेतलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी ते पॅनवरती घालणार तेव्हा ते व्यवस्थित स्प्रेड होईल. अशा प्रकारे पातळ करून घेतले. नंतर मग एका पळीने ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. एवढं पातळ केल्यानंतर ते आपण तव्यावरती घ्यायचं आहे. त्यानंतर घेतला एक पॅन, त्यामध्ये 1 चमचा तेलाचा, 1 ते 1.5 चमचा तेलाचा तुम्ही घेऊ शकता. ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण पॅनला. नंतर मग अशा प्रकारे आपल्याला जो आपण पीठ केला आहे तो अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं त्याच्यावरती. हे गरम गरम तुम्ही चहासोबत खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात. बघू शकता अशी बाजू पूर्ण ड्राय झाली की त्याला उलटं करायचं आहे. आपलं थालीपीठ तयार आहे. त्याला अशी टोचे दिल्यानंतर काय होतं, जे वाफ आहे ती वरच्या बाजूने निघून जाते आणि ते क्रिस्पी व्हायला मदत होते. आपलं थालीपीठ तयार आहे. बघू शकता दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकवायचं आहे आणि हे किती क्रिस्पी झालेलं आहे ते बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की